भाजपला सोडचिठ्ठी देत हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत आणि या प्रवेशाची तयारी या ठिकाणी झालेली आहे। आपण आता हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर परिसरात आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांची ये-जा सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। शरद पवारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। स्वतः हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत। आणि साहेब, काय आज पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे, काय नेमकं नियोजन असणार आहे? नाही, आज इंदापूर तालुक्यातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी गेल्या 2-2.5 महिन्यापासून जो काही वातावरण निर्माण केलं आणि त्या कार्यकर्त्यांची सर्वांची जी अपेक्षा होती की आमचा हा जनतेचा उठाव आहे आणि सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचा उठाव आहे, सगळ्या युवकांचा उठाव आहे, सगळ्या महिलांचा उठाव आहे आणि त्यांनी सर्वांनी सांगितले की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आपण प्रवेश करावा आणि म्हणून आज तो पक्षप्रवेश करायचं ठरलेलं आहे। हजारोच्या संख्येनं आमच्या तालुक्यातल्या गावागावची लोक उत्स्फूर्तेनं आजच्या कार्यक्रमाला येतील। साधारणतः 10:30 वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि माझ्या सहित सर्व कार्यकर्ते पदाधिकारीच्या सहित आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहोत। पण मग नगरपालिकेचे सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी, आता ही यादी खूप मोठी आहे। त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदचे सगळे आजी माजी पदाधिकारी, सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, बँक, वाहतूक संस्था, शिक्षण संस्था, ह्या सगळ्यांचे पदाधिकारी आणि गावगावचे सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, आजी माजी पदाधिकारी, सदस्य, सभासद, अशी हजारोच्या संख्येनं आणि जवळजवळ सर्वच आमच्या विचाराचे जे कार्यकर्ते आहेत, लहान मोठे सगळे, ते सगळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत। मागच्याच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही भाजपमध्ये आला होतात आणि आता या निवडणुकीत तुम्ही पुन्हा शरद पवारांसोबत जात आहेत। काय तुम्हाला अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची वेळ नेमकी का आली आज? नाही, यावर मी आता काय अधिक भाष्य करणार नाही, कारण ह्या संदर्भामधली सर्व चर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण मी केलेली आहे आणि मुळातच 2च विषय आहेत ह्याच्यामध्ये। एक तर जनतेचा आग्रह की तुम्ही इकडून लढलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट, ही जागा जी आहे ही बऱ्याच निवडणुकापासून आमच्या विचाराचे कार्यकर्ते ह्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी झालेले आहेत। मागच्या निवडणुकीला अगदी आम्ही निवडणूक जिंकता हरलो, म्हणजे साधारणतः 1500-1600 मतं जर पडली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता। आता जाऊ द्या, त्या गोष्टी होऊन गेल्या। त्यामुळे आता लोकांना असं वाटतं की आम्ही तुम्हाला आग्रह केलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा निर्णय घ्या आणि शेवटी जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेच्या आग्रह खातीर आणि इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी पवारसाहेबांना साथ द्यायचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे। पण यावरच चंद्रकांत पाटील म्हणतात की हर्षवर्धन पाटलांना असं वाटतं की शरद पवारांची सत्ता येईल वगैरे, आकडे तसे बोलणार नाहीत, मात्र त्यांना नंतर निकालानंतर पश्चाताप होईल असं त्याचं। यावर मी अधिक काय भाष्य करणार नाही। त्याचं कारण असं आहे की माझा निर्णय हा माझ्या तालुक्यापुरता मर्यादित आहे। मी काही मोठा राष्ट्रीय नेता वगैरे नाही आहे, त्यामुळे तालुक्यातले लोक म्हणतात त्याप्रमाणे मी निर्णय घेतलेला आहे आणि शेवटी लोकशाहीमध्ये जनतेला महत्त्व आहे, त्यामुळं या कुठल्याही विषयावरती मला नो कमेंट्स। पण पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं नाव खरं तर भाजपमधलं तुम्ही म्हटलं जायचं, मग तुम्हाला भाजपकडून थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही का? कारण देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा तुम्ही बैठक केली, जवळपास 1-1.5 तास चर्चा झाली, भाजपतल्या नेत्यांनी काय थांबवण्यास सांगितलं नाही तुम्हाला? असं काही झालं? ह्या कुठल्याच विषयावरती मला भाष्य करायचं नाही। त्याचं कारण असं आहे की माझ्यासमोर टार्गेट आता येणाऱ्या उद्याच्या ज्या निवडणूक आहेत आणि पक्षाची जबाबदारी दिली ती आपण पार पाडायची। म्हणजे मग विधानसभा पुन्हा तुम्ही या ठिकाणी हे जवळपास निश्चित झालेलं आहे की इंदापुरातले तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार असणार? नाही, याचा निर्णय शेवटी पक्षप्रवेश करणं आमच्या हातात आहे, तो आम्ही पक्षप्रवेश करणार आहोत आणि मग आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय पवारसाहेब, जयंतरावजी पाटील, खासदार सुप्रियाताई आणि ते सर्वजण ह्या संदर्भातला निर्णय घेतील। पण आज आमचा सर्वांचा पक्षप्रवेश ठरलेला आहे। दुसरं, तुम्ही ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच दिवशी तुमचे विरोधी आमदार आता दत्तात्रय भरणे म्हणतात की घाई केली, मला जर पक्षाने सांगितलं असतं थांबायला तर मी थांबलो असतो, पक्षाने जर आदेश दिले असता तर? नाही, ह्या विषयावर पण मी काय भाष्य करणार नाही। त्याचं कारण असं आहे की जो तो आपापली मतं मांडत असतो। आता ते काय म्हणले त्याला मी काय उत्तर द्यायचं, हे काय म्हणले त्याला मी काय उत्तर द्यायचं,
आज सध्या मला या संदर्भात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. पण तुमच्या पक्षप्रवेशापूर्वीच नाराजी सुद्धा शरद पवार गटातल्या काही पदाधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने चर्चा समोर येताना दिसते की ते सुद्धा इच्छुक होते, मात्र त्यांना आता तुम्ही आल्यामुळे त्यांचे कुठेतरी डावलले जातील या सगळ्या भावनेतनं तुम्ही कसं नाही, या संदर्भात आता मी अजून त्या पक्षात जायचंय. थोड्या वेळाने मी त्या पक्षात जाणार आहे. त्यामुळे त्या पक्षातले जे विषय असतील ते पक्षाचे प्रमुख ठरवतील. बरं. नाही, संजय राऊत, शेवटचा प्रश्न. संजय राऊत म्हणतात की आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागेल. संजय राऊत म्हणतात आमच्या सोबत आल्यानंतर हर्षवर्धन पाटलांना आता शांत झोप लागेल. मला असं वाटतं की त्या झोपेच्या संदर्भातला एक काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. प्रत्येकाला लागेल तेवढीच झोप लागत असते, त्याच्यापेक्षा काय अतिरिक्त झोप लागत असते. धन्यवाद. तर हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश अवघ्या थोड्याच वेळात पार पडणार आहे. मात्र खरं तर स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडताना ते दिसत नाही आहेत. पण ज्या पद्धतीने थोड्याच वेळात या सगळ्या प्रवेशाची प्रक्रिया पार पडेल आणि विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत आणि इंदापुरातनं दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशीच लढत आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.